मस्तपैकी 8:30 वाजले आता मस्तपैकी निघतो. अश्विनी वाट बघत असेल छानपैकी जातो आणि तिचं कसं कसं चाललंय सगळं एकदम व्हिडिओ एकदम व्यवस्थित येईल टॉपमध्ये येईल. अनुष्का दिदी पेलो आलू मम्मीला जाऊन घेऊन हा गडीभर ध्यान ठेवा. चिव दिदी भांडणं करू नका काय दार लावा आणि खिडकीतून बघा किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवा काय व्यवस्थित. हा पाऊस बिऊस आला तर फक्त कागद पडायला अलीकडे वडायचा. हा ती काय झाली थोडी आपदा होती. हा पावसाचं वातावरण आहे कधी पाऊस येईल सांगू शकत नाही. जातो बुरकीरनं जातो बुरकीरनं अश्विनीला घेऊन येतो. लक्ष ठेवायला लागतं. आता उरकलं की आंघोळ केली फ्रेश झालो कारण की लई झालतं दिवसभर घामाने नकोसं झालतं. चला काढू मोरचा व्हिडिओ. येस तर करूस तर उशीर झाला आणि अश्विनीची बंद करायची वेळ झाली. काय म्हणते अश्विनी कसा काय दिवस गेला तुझा आज? ए अश्विनी कसा दिवस गेला? मस्त गेला ना. आज अश्विनीला पैसे मी नव्हतो तिला करमलं नसेल. आता तुम्ही माणसानं किती वाजल्या तर यायला खूप उशीर झाला. आता वाजल्यात 9:33 आणि दुकान बंद केलं कारण की आज लवकर मॉल बंद झाला. मॉल बंद झाला की आपलं दुकान बंद करायचं आहे ना अश्विना. चला 9:30 वाजल्या खूप उशीर झाला आहे घरी जायचं वेळेवर कारण की चिमण्या वाट बघतात. पोरींना म्हणलं लवकर आलो हे भरण्यात येऊ की खाली. चला घेतो उरकून फास्ट थोडं आणि चला अश्विनीला घेतलं मस्तपैकी आणि चाललो आम्ही दोघं. आणि काय ना विषय हो शेवटी बायकोला जीव लावला पाहिजे. शेवटी माझ्याशिवाय बायकोला कोण आहे आणि बायकोला माझ्याशिवाय तरी कोण आहे. कोण कोणाचं नसतं ह्या जगामध्ये फक्त बायको नवऱ्याची असते नवरा बायकोचा असतो त्याच्या व्यतिरिक्त कोणी सुद्धा नसतं आहे ना अश्विनी. काय म्हणते बरोबर आहे ना? कोणत्या मॅडम माझ्याकडे काय काम आहे काय म्हणलं मॅडम? त्या मॅडमचं काय काम आहे बघू. मी हाक मारली कारण त्या ताईंना संदीप दादाला भेटायचं होतं. हां कारण की माझी गाडी घ्यायची होती. असं काय चांगलं आहे. इथं काय झालं आहे मी फॅब्रिकेशनचं काम करतो ना वेल्डिंगचं. मग लई जणांना असं म्हणजे माझ्याकडून सल्ला घेतात म्हणजे सल्ला दे पण एवढं पण मी मोठा नाही पण कसं दादा असं करायचं आहे दादा तसं करायचं आहे व्यवस्थित होईल का असे डिझाईन करायची काम तुझ्याकडूनच करून घ्यायचं आहे. अरे बापरे मग मी काय करतो टीमवर्क म्हणजे मुलांना कामं देतो माझ्या आणि काय नाही एकदम मस्त छानपैकी आलो अश्विनीला न्यायला. अश्विनीला म्हणलं चल बा आता काय करायचं हा दमून जाते ती पण निर्भय काम करते तिचा संघर्ष चालू आहे आणि शेवटी काय नाही अगं काय लाजती का काय लाजायचं कायला का हां मग असं खांद्यावर हात टाकायचं नाही का इथं काढतो हात वागतात वकीला वागतात असं द्या भारी वाटतं. कसं होतं दिवसभर ती इथं थांबली मी घरी थांबलो आणि थोडं लांब लांब म्हणलं की कसं असं तिला वाटायचं घरची काळजी वाटते मला दुकानाची काळजी वाटते कारण की पॅकिंग बिकिंग सगळं. पण अगं तू घरची काळजी करू नका. आपल्या 2 मुली आहेत माझ्याबरोबर मी आहे त्याच्यानंतर अर्णवहिनी आहेत संगीता मावशी आहेत सगळे आहेत त्याच्यामुळे साथ द्यायला आहेत. आपण चांगलं असले आपल्याला चांगली माणसं भेटतात. आपण जर बेकार असलो तर आपल्याला बेकारच माणसं भेटतात. लक्षात ठेव चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईटच माणसं भेटतात. त्याच्यामुळं काय नाही आपण नीट राहायचं व्यवस्थित राहायचं असं खेळत राहायचं दुसरं काय. आणि लय दिवस नाही आणखी 1 वर्षभर मला साथ दे. तुला कुठं नेतो तू विचारसुद्धा करू नको. बरोबर आहे का नाही मित्रांनो. 1 वर्षभर बायकोनी फक्त नवऱ्याला साथ द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काही विषय नाही. तर असू द्या ह्या गोष्टीवर आम्ही निघतो जायचं. चला बाय.